नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर हे जे वनस्पती ऊतींचं जे वर्गीकरण आहे त्याच्यावरती आपण एक माइंड मॅप जो आहे तो बनवलेला आहे। तर व्यवस्थित तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, म्हणजे जसे जे वनस्पती ऊतीचे जे काही प्रकार आहेत ते तुमच्या एका माइंड मॅपमध्ये सगळे जे असतील ते तुमचे क्लिअर आउट होऊन जातील। तर अशा प्रकारचे जर तुम्ही माइंड मॅप जर बनवले तर तुम्हाला प्रिपरेशनमध्ये तुम्हाला नक्कीच जे आहे ते सहाय्यभूत ठरतील। त्याच्यामुळे शक्यतो माइंड मॅपसुद्धा तुम्ही बनवायला जे कसं बनवायचं किंवा काय करायचं तर हे लेक्चर्स तुम्हाला बघितल्यानंतर सगळ्या गोष्टी ज्या असतील ते तुम्हाला समजून जातील। ठीक आहे, तर आता सुरुवात करूया केअरफुली बघा। सो बघा, आता हे वनस्पती ऊतींचा हा माइंड मॅप अशा पद्धतीने तुम्हाला बनवायचा आहे की जेणेकरून जे महत्त्वाचे पहिल्यांदा पॉईंट्स आहेत ते सगळे एका ठिकाणी आपले यायला पाहिजेत। पहिल्यांदा आपल्याला वनस्पती ऊतींचं जे वर्गीकरण आहे, फक्त वनस्पती ऊतींचं वर्गीकरणासंदर्भातच आपण हे फक्त सांगतो तुम्हाला की जेणेकरून पटकन जे प्रकार आहेत हे तुमच्या पहिल्यांदा लक्षामध्ये यायला पाहिजेत। ठीक आहे, त्याच्यानंतर प्रत्येक जो टाईप तुम्हाला सांगितलेला आहे ह्याच्यामध्ये जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स असतील ते सुद्धा तुम्ही एका पेजवरती सगळं काही माइंड मॅपमध्ये तुम्ही बनवू शकता। ओके, तर एक हे जर माइंड मॅप तुम्ही गेल्यानंतर तुमचे क्विकमध्ये वनस्पती ऊतींचे जे वर्गीकरण आहे याची एक उजळणी तुमची जी आहे ते होऊन जाईल, किंवा अशा पद्धतीनं याचे जे प्रकार आहेत ते तुम्हाला समजून जातील। तर बघा आता, तर पहिला जो आहे तो आहे विभाज्य ऊतींचा। ठीक आहे, हा विभाज्य ऊतींचा काय आहे, हा माइंड मॅप आहे विभाज्य ऊती। एक सेकंड। तर बघा, वनस्पती ऊतींचे एकूण दोन प्रकार पडतात। पहिला जो आहे तो विभाज्य ऊती, त्याला मेरिस्टेमॅटिक टिश्यू असं म्हणतो, आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे स्थायी ऊती, त्याला परमनंट टिश्यू असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं। आता विभाज्य ऊतींच्या पुन्हा तीन प्रकार पडतात। एक म्हणजे प्ररोह विभाज्य ऊती, म्हणजे त्याला अपायकल मेरिस्टेम्स असं म्हटलं जातं। काय म्हटलं जातं याला? अपायकल मेरिस्टेम्स। दुसरा जो आहे तो आंतरीय पार्श्व विभाज्य ऊती, त्याला इंटर कॅलरी मेरिस्टेम असं म्हटलं जातं। आंतरीय पार्श्व विभाज्य ऊती, इंटर कॅलरी मेरिस्टेम्स। आणि तिसरा जो आहे तो पार्श्व विभाज्य ऊती, त्याला लॅटरल मेरिस्टेम्स असं म्हटलं जातं। लॅटरल मेरिस्टेम्स म्हणजे काय? पार्श्व विभाज्य ऊती। तर हे वनस्पती ऊतींचे एकूण दोन प्रकार आहेत। पहिला जो आहे तो विभाज्य ऊती, तर विभाज्य ऊतीचे पुन्हा तीन प्रकार: प्ररोह विभाज्य ऊती, आंतरीय पार्श्व विभाज्य ऊती आणि फक्त पार्श्व विभाज्य ऊती, अपायकल मेरिस्टेम, इंटर कॅलरी मेरिस्टेम आणि लॅटरल मेरिस्टेम। तर हे विभाज्य ऊती आणि त्याचे एकूण तीन प्रकार आहेत। त्याच्यानंतर दुसरा जो स्थायी ऊती हा जो प्रकार आहे वनस्पती ऊतींचा, त्याला परमनंट टिश्यूज असं म्हटलं जातं। तर या स्थायी ऊतींचे एकूण दोन प्रकार पडतात। एक म्हणजे सरळ स्थायी ऊती आणि दुसरा म्हणजे जटिल स्थायी ऊती। ठीक आहे, सरळ स्थायी ऊती आणि जटिल स्थायी ऊती असे एकूण या स्थायी ऊतीचे दोन प्रकार पडतात। तर सरळ स्थायी ऊतीचं पुन्हा डिवायडेशन आपल्याला करता येतं। सरळ स्थायीचं डिवायडेशन कशा पद्धतीने करू शकतो? तर पहिला जो आहे तो संरक्षणात्मक म्हणजे प्रोटेक्टिव्ह, ठीक आहे, आणि दुसरा जो आहे तो आधारात्मक म्हणजे सपोर्टिंग। तर याचे सरळ स्थायी ऊतीचे जे आहे ते पुन्हा दोन प्रकार आपण करू शकतो की संरक्षणात्मक सरळ ऊती आणि आधारात्मक सरळ स्थायी ऊती। तर संरक्षणात्मक सरळ स्थायी ऊतीचे पुन्हा दोन प्रकार आपल्याला करता येतात। एक म्हणजे पृष्ठभागीय संरक्षणात्मक सरळ स्थायी ऊती आणि कॉर्क ज्या आहेत त्या कॉर्क संरक्षणात्मक सरळ स्थायी ऊती, असे एकूण असे पुन्हा दोन प्रकार आपल्याला जे आहेत ते संरक्षणात्मक ऊतींचे आपल्याला करता येतात। नंतर आधारात्मक जी सरळ स्थायी ऊती आहे याचे कसे आपण प्रकार करू शकतो? तर एक म्हणजे मूल ऊती, त्याला इंग्लिशमध्ये शब्द लक्षात ठेवा, पॅरेनकायमा। दुसरा जो आहे तो स्थूल ऊती, कोलेनकायमा, आणि तिसरा जो आहे तो दृढ ऊती, स्क्लेरेनकायमा। अशी एकूण आधारात्मक जी सरळ स्थायी ऊती आहे याचे एकूण तीन प्रकार आपल्याला करता येऊ शकतात: मूल ऊती, स्थूल ऊती आणि दृढ ऊती। मूल ऊतीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? पॅरेनकायमा। स्थूल ऊतीला इंग्लिशमध्ये म्हणतात कोलेनकायमा आणि दृढ ऊतीला इंग्लिशमध्ये म्हणतात स्क्लेरेनकायमा। आता पुन्हा या मूल ऊतीचे पुन्हा दोन प्रकार पडतात। एक म्हणजे वायू ऊती, त्याला एरेनकायमा असं म्हटलं जातं, आणि दुसरा म्हणजे हरित ऊती, त्याला क्लोरेनकायमा असं म्हटलं जातं। ठीक आहे, वायू ऊती एरेनकायमा आणि हरित ऊती क्लोरेनकायमा। तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा। आणि ह्या दृढ ऊतीचे पुन्हा दोन प्रकार पडतात। एक म्हणजे तंतू, त्याला फायबर्स असं म्हणतो, आणि दुसरा म्हणजे स्क्लेरॉइड्स। ठीक आहे, स्क्लेरॉइड्स असे दृढ ऊतीचे पुन्हा दोन प्रकार पडतात। ठीक आहे, तर हे जे सगळं तुम्हाला जे सांगितलेलं आहे तर हे कशा संदर्भातलं आहे? तर या जी स्थूल ऊती आहे तर याच्या संदर्भातलं हे सगळं इन्फॉर्मेशन आपल्याला इथं जे आहे ते करता येते। म्हणजे सरळ तुम्हाला लक्षात असलं पाहिजे की वनस्पतींचे दोन प्रकार आहेत, विभाज्य ऊती आणि स्थायी ऊती। स्थायी ऊतीचा पुन्हा दोन प्रकार पडतात, सरळ स्थायी ऊती आणि जटिल स्थायी ऊती। सरळ स्थायी ऊतीचे पुन्हा दोन प्रकार पडतात, संरक्षणात्मक सरळ स्थायी ऊती आणि आधारात्मक सरळ स्थायी ऊती। संरक्षणात्मक सरळ स्थायी ऊतीचे पुन्हा दोन प्रकार पडतात, पृष्ठभागीय संरक्षणात्मक सरळ स्थायी ऊती आणि कॉर्क संरक्षणात्मक सरळ स्थायी ऊती। आणि आधारात्मक जी सपोर्टिंग सरळ स्थायी ऊती आहे याचे पुन्हा तीन प्रकार पडतात: मूल ऊती, स्थूल ऊती आणि दृढ ऊती, म्हणजे पॅरेनकायमा, कोलेनकायमा, स्क्लेरेनकायमा। त्यातल्या ह्या मूल ऊतीचे पुन्हा दोन प्रकार पडतात: वायू ऊती आणि हरित ऊती, म्हणजे एरेनकायमा आणि क्लोरेनकायमा। आणि दृढ ऊतीचे पुन्हा दोन प्रकार पडतात, एक तंतू फायबर्स आणि दुसरा म्हणजे स्क्लेरॉइड्स। ठीक आहे, आणि आता जो दुसरा प्रकार होतो तो आहे जटिल स्थायी ऊती।
तर या जटिल स्थायी युतीचा पुन्हा एक प्रकार पडतो आपल्याला संवहनी जटिल स्थायी युती, म्हणजे कंडक्टिंग त्याला आपण म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. तर या संवहनी जटिल स्थायी युतीचे पुन्हा दोन प्रकार आहेत. एक म्हणजे जलवाहिनी आणि दुसरं म्हणजे काय, रसवाहिनी. जलवाहिनी आणि रसवाहिनी म्हणजे झायलम आणि फ्लोएम असे याचे संवहनी जटिल स्थायी युतीचे पुन्हा दोन प्रकार पडतात, जलवाहिनी आणि रसवाहिनी. ठीक आहे. तर अशा प्रकारचा हा माइंड मॅप आहे, हा तुम्हाला बनवायचा आहे. आणि हे माइंड मॅप बनवल्यानंतर तुम्हाला काय करायचं की इथं थोडीशी स्पेस, आता समजा तुम्ही दुसऱ्या पेजवरती समजा माइंड मॅप तुम्ही बनवायला गेला तर यांची जी माहिती आहे ही महत्त्वाची, ह्याच्यामध्ये फक्त तुमचे कीवर्ड्स फक्त तुम्हाला याच्यामध्ये मेन्शन करत चला. फक्त इम्पॉर्टंट जे कीवर्ड्स आहेत, प्ररो विभाज्य युती म्हणजे काय, त्यांचा आढळ कुठं होतो किंवा त्यांचं कार्य काय, आंतरिक पार्श्व विभाज्य युती म्हणजे काय, त्यांचा आढळ कुठं होतो वनस्पतीमध्ये, त्यांचं कार्य काय, पार्श्व विभाज्य युती म्हणजे कुठे असतात, आढळ कुठे होतो, त्यांचं कार्य काय असतं. तर हे थोडक्यामध्ये तुम्हाला इथं सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते मेन्शन इथं व्हायला पाहिजे. किंवा सरळ स्थायी युतीचं वैशिष्ट्य काय, जटिल स्थायी युतीचे वैशिष्ट्य काय आहेत. ठीक आहे. संरचनात्मक म्हणजे पृष्ठभागी युतीचं कार्य काय आहे किंवा क्वार्क कुठं आढळतं, ह्यांचं सगळं कार्य काय, हे सगळं तुम्हाला जे आहे ते एका माइंड मॅपमध्ये एका पेजमध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या मोठ्या ह्याच्यामध्ये बसल्या पाहिजेत. तर अशा पद्धतीने तुम्ही बनवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे सिलेबस जो आहे तो पटकन तुमच्या आटोक्यामध्ये येऊ शकेल पूर्व परीक्षेचा. आता हे राज्यसेवा पूर्व परीक्षेला सुद्धा आहे आपल्याला आणि कंबाईनच्या पूर्व परीक्षेला सुद्धा आहे जो विज्ञान विषय आहे तो. त्याच्यामुळे जर ते केअरफुली तुम्ही माइंड मॅप व्यवस्थित बनवले, त्याची माहिती जर व्यवस्थित तुम्ही डिटेलमध्ये जर करत गेला तर तुम्हाला फार सुंदर पद्धतीने हे लक्षामध्ये ह्या गोष्टी ज्या असतात त्या राहू शकतात. आणि प्लस याच्यावरची एमसीक्यू सुद्धा तुम्ही मॅक्झिमम प्रॅक्टिस करा, म्हणजे माइंड मॅप प्लस एमसीक्यू सोडवलं तर फार सुंदर पद्धतीने तुमची तयारी जी आहे ही तुमची होऊन जाऊ शकेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे वनस्पती युतींचं वर्गीकरण आहे, विभाज्य युती आणि स्थायी युती. हा एक माइंड मॅप तुमच्याशी मी शेअर केलाय. सो व्यवस्थित तुम्ही केअरफुली हा तुम्ही लिहून घेऊ शकता, एकदा हाताकडून तुम्ही तुमच्या जाऊ दे, म्हणजे तुम्हाला गोष्टी ज्या असतील त्या सगळ्या समजून येत जातील. ठीक आहे. आय होप तुम्हाला सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. ज्यांनी अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा आणि समोरच्या नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करायला विसरू नका, म्हणजे इथून पुढचे जे व्हिडिओ अपलोड होतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला डायरेक्टली मिळून जाईल. सो थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.